0.80 ची नक्कीच सरासरी असेल आणि ती कायम ठेवावी लागेल आणि याचा विचार करावाच लागेल तो निकलस संघाला. मागचे 2-3 सामने पाहिले, वहालनं सनसनाटी विजय केला, एक चिंचपाडा संघाला आपण पराभूत होताना पाहिलं शेवटच्या चेंडूवर. यात पूर्वी एकतर्फी सामना जिंकला ते सुद्धा आपण पाहिलं. पराभूत झाला कोंबडबुजे संघाविरुद्ध शिरडोन संघ आणि आता ओवळे विरुद्ध निकलस. ओ हा तडाका, लवली हिटिंग, स्ट्रेट हिट. थेट आमचे 24 चे कॅमेरामन तिथे होत्या. जरूर आम्ही पाहतोय. नक्कीच त्यांचा आपण धन्यवाद देऊया. कॅमेरा वर्क सुद्धा खूप छान आहे. आज 24 लाईव्ह इव्हेंट मध्ये आमचे कॅमेरामन आहेत, जरूर आपण त्यांचं कौतुक करूया. दर्शन आहेत मेन कॅमेरामन. मग अशी आम्ही पाहिलं 24 लाईव्ह इव्हेंटचे प्रोप्रायटर संदेश पाटील बोरले यांना पाहिलं तर चांगला तडाखा पाहायला मिळाला. विशाल गायकवाडच्या चेंडूवर षटकार ठोकणं ही किमिया सादर केली. थोडासा दबाव आहे, पॉवर प्ले 10.80 ची सरासरी पाहिजे, थोडी कसोटी मक्तेदारी दाखवावी लागेल. 54 विशाल गायकवाड. हा फटका अप्रतिम, फुटवरचा वापर, अचूक टायमिंग, हा निशाणा साधला. प्रमुख गोलंदाजावर जेव्हा धुलाई होते ना तेव्हा संघ थोडा अडचणीमध्ये असतो आणि आता विशाल गायकवाड पावावर केलेली धुलाई, आपल्या ताकदीवर विश्वास असणं खेळामध्ये खूप महत्त्वाचं आणि ते दाखवून दिलं. प्रतीक सांगडेला साथ देणारा साहिल दरे. ओ वंडरफुल परफॉर्मन्स, बॅक टू बॅक 2 सिक्सेस. किती चांगल्या दर्जाची फटकेबाजी बघा. त्याचं वय वर्ष सुद्धा कमी असेल, अगदी 18 वय वर्ष आम्हाला माहिती मिळते. आणि 18 वय वर्षामध्ये जर त्याला जबाबदारी दिल्या आणि तो त्याच्या जबाबदारीचं चीज करतोय, सलामीवीर अप्रतिम. आपल्या बेधडक खेळानं 10.80 ची सरासरी पाहिजे, मात्र इथे आता धावा झाल्यात एकूण 13. 54 करायचेत. ओवळे संघ कमबॅक करू शकतो. चांगले गोलंदाज या संघामध्ये प्रमुख गोलंदाज विशाल थोडासा मार खातोय. दबाव त्याच्यावर आलाय, दबाव त्याच्यावर आलाय, सामना जिंकायचा. पुन्हा एकदा मी विनंती करेन, थोडं संघनायक रेडी राहा. उल्वे संघ आणि वहाल, मी विनंती करेन विनिंग टीमचे संघनायक थोडं आमच्या स्टेज जवळ येऊन थांबला तरी चालेल. 54चा टप्पा ओलांडायचे. 4 चेंडूमध्ये 13 आल्या. विशाल गायकवाड पुढचा चेंडू. ओ लाईन पाहिली, रिव्हर्स स्विच हिट. अलीकडच्या प्रत्येक फलंदाजांची स्टाईल असते. जेव्हा सरळ बॅटमधून चांगले फटके आले, एक स्क्वेअर लेगला आला, एक स्ट्रेटचा षटकार आला, तरी या फलंदाजाचा मोह आवरला नाही उमेश सर. त्याला रिव्हर्स अटेम्प्ट पण खेळायचं होतं, म्हणजे चौफेर फटकेबाजीमध्ये दादागिरी निर्माण करायची होती आणि ते जरूर पाहिलं. आतापर्यंत 5 चेंडू 10 फलकावरती पाहिल्या तर एकूण 13. पहिल्या षटकाची कंपॅरिझन केली आपण पूर्वार्धामध्ये तर पहिल्या षटकामध्ये 16 आल्या. प्रमोद पावशीची गोलंदाजी होती आणि आता विशाल गायकवाड हे षटक. पुढचा चेंडू, वेगवान चेंडू, फटका फसलाय. ओ क्षेत्ररक्षक, थोडं डिफिकल्ट होतं. झेल घेणं, स्टार्टअप घेणं यासाठी महत्वाचं असतं, मात्र आता संधी मिळाली. जर इथं थोडा चान्सेस होत्या, मात्र या संधी गमावल्या. कमबॅक खूप चांगलं, झेल अगदी कठीण होता. प्रयत्न करण्यानं आपण त्याला पाहिलं क्षेत्ररक्षक निघलं ओवळ्याकडून. तर विशाल पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 14-2 षटकार आले. कंपॅरिझन केलं पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, आता 14 आल्या. करायच्या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 16 आल्या. जेव्हा अतुल काठेनं गोलंदाजी केली. आता पाहूया ओवळेचा कोण गोलंदाज असेल. तर गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज येईल विद्याधर.
अनुभवी आहे. विद्याधरकडे तगडा अनुभव आहे. बऱ्याच वेळा संघासाठी मॅच विनर सुद्धा त्यांनी किमया केल्या. नक्कीच पाहूया या बॅटिंग लाईनअपमध्ये. आज ओवळ्याची बॅटिंग लाईनअप पाहिली, ज्यामध्ये सलामीवीर प्रमोद होता. आज विद्याधर, ऋषिकेश, फारसं सुयश कुणाला मिळालं नाही. त्यानंतर रोनित होता. फटका चांगला आहे, बॅनर हिट कडे बेधडक खुश करतोय. एक खराब चेंडू सामन्यामध्ये काय करू शकतो आणि चेंडू पोहोचला. साहिल आज वेगळ्या ऊर्जेने खेळतोय. आज त्याचा एक अविस्मरणीय खेळ पाहायला मिळतोय आणि याचं उदाहरण तो आज खेळावर त्याने लक्ष केंद्रित केले. साहिल दरेच्या बॅटमधून हा तिसरा षटका. आक्रमणाचा प्रयत्न, क्लास शॉट. आपलं गुणकौशल्य इम्प्रेस करतोय. ही मानाची स्पर्धा आणि इथे तुम्हाला हायलाइट होण्याची संधी असते. संजयजी ठाकूर यांचं वर्ष 13वं आयोजन आणि स्वर्गीय गोपाळ शेठ नाईक. मगाशी जेव्हा संघनायक उमेश सर सांगितलं का पहिल्यांदाच आम्ही खेळतो आणि पहिल्यांदा मध्ये जर साहिलचा असा परफॉर्मन्स, 3 6 1 चौकार, एकूण धावा 24, 2 षटकानंतर 32 होत्या जेव्हा ओळेने केल्या. पूल करतोय, स्कूपचा फटका. क्या बात आहे, बढिया. खुश करते, खुश. आपल्या ताकदीवर त्याला विश्वास आहे आणि अगदी दाखवून दिला अप्रतिम खेळानं. खूप अपेक्षा आहेत साहिलकडून. एकदा साहिल दरेची बॅटिंग आवडली असेल मित्रांनो, टाळ्या झाल्याच पाहिजेत. साहिल दरेसाठी टाळ्या होणं गरजेचे. वय वर्ष 18 आहे त्याचं. 3 षटकार चौकार. संग्राम 11 नितलस. नक्कीच आपण पाहतोय विद्याधर मात्र आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 6-4-4 विद्याधर मात्र ठरलाय महागडा. तर मी विनंती करेन उल्वे संघ काहीसा खाली राहिला. जर्सी नंबर 22 तर नक्कीच चोप्रा आर्चरचा तो फॅन आहे. माहिती सुद्धा आम्हाला मिळाली साहिल दरेबद्दल. आतापर्यंत 2 चौकार 3 षटकार, बेधडक खेळतोय, बिंदास खेळतोय. आपली नैसर्गिक गुणवत्ता तो दाखवतोय. डीप पॉइंट कडे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे मिसफील्ड आणि हा आज नशिबाची साथ मिळत नाही. क्षेत्ररक्षणाचा प्रत्यय आला आणि हा मिळतोय चौकार. तर 4 धावेने संघ पुढे सरकेल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या आज कॅमेरामन आपण जरूर पाहतोय अक्षय पाटील. नक्कीच निक नेम त्यांचं बंड आहे. त्यांना आज थंडी वाजत नाहीये अजिबात. खेळून आलेत आज बघा. खूप गुड कॅमेरा वर्क. आक्रमण करते. मिसफील्ड. आउटफील्ड मध्ये अडथळा. बॅड लक. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. गुड. क्या बात आहे. याला म्हणतात पूर्ण झोकून देणं. आणि क्षेत्ररक्षक आपण जरूर पाहिला. खूप छान प्रयत्न. चेंडू अडवल्यान कुठे का होईना ओळे संघ सामना सोडणार नाही. एकूण धावा फलकावरती टोटल स्कोर 35. 54 करायचे विनिंग कॅल्क्युलेशन आपण 18 चेंडू नंतर पाहणार आहोत. मात्र जो सुरुवात स्टान्स, आश्वादायक सुरुवात कशी असावी याचं उत्तम उदाहरण साहिल दरे. 3 षटकार 3 चौकार. वालचे संघनायक या लगेच आणि जरूर आम्हाला माहिती देतील. 18 मध्ये 19. 18 चेंडू आणि 19 धावा. सामना सोपा होत चाललाय. साहिलच्या बेधडक खेळानं आज संग्राम 11 नितलस. पुढचे सामने कदाचित 4 षटकांचे असतील. आता 5 षटके नंतर 4. अजूनही 3 सामने बॅलन्स आहेत. आज 2 संघ क्वालिफाय. जरूर आम्हाला माहिती मिळेल. उद्या फायनलची रात्र आहे. तर पहिल्या षटकामध्ये 14 आल्या. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या तेव्हा ओळे संघाने बॅटिंग केली. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा ओळे संघाच्या 16 आल्या. आता 21 आल्यात. त्यानंतर थोडा बॅकफुटला गेलाय. आता तसाच प्रवास सुरू आहे. साहिल दरे, प्रतीक.
रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय. कमबॅक होणं आता ओवळे संघाला महत्वाचं आहे. विनीत पाटील, विनीतकडून थोड्या अपेक्षा असतील, काही फायर अपेक्षा असतील का त्याने मोठे फटके रोखावं आपल्या संघासाठी. 18 मध्ये 19, पहिला चेंडू डॉट बॉल. आता 17 चेंडू 19. हा फटका ओ खोदून काढलाय. नक्कीच हिरो बनण्याच्या संधी, हिरो बनण्याची संधी आज संग्राम 11 नितलसचा युवा जिगरबाज साहिल दर्या ठोकलेत. प्रसाद 4 षटकार. पदार्पणात जर तुम्ही अशी कामगिरी कराल तर तुम्ही नेहमी सर्वांच्या प्रेमामध्ये पडता. आणि आज नितलसचा सितारा, 24 कॅरेटचं सोनं, मूर्ती लहान पण कीर्तिमान. बघा प्रत्येक चेंडूवर प्रहार करण्याची तो किमिया, बिंदास खेळणं, याला म्हणतात दडपण झुगारून खेळणं. पंचांचा इशारा येतोय, चेंडू द्यायचे दडपण झुगारून. एकूण धावा फलकावरती 41, 54 करायचे. आता येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 16 चेंडू 13. तर टॉस इथे होणार आहे. थोडा वेळ आपण प्रतीक्षा करूया, कारण हाय स्कोर उमेश सर आम्हाला जरूर माहिती देतील. 54 सेकंड मॅच मध्ये पाहिला, त्यानंतर पुन्हा आपण 54 पाहतोय. नक्कीच मॅचकडे वळूया. गोलंदाज विनीत पाटील, डॉट षटकार. साहिलचं वैयक्तिक योगदान सुद्धा आपण पाहणार आहोत. एकटा नडतोय आणि किल्ला लढवतोय. चेंडू उंच उडालाय. अखेर साहिलने त्या झेलबाद. मात्र जर साहिलचा खेळ आवडला असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. सुंदर, आटोपशीर आणि तेवढी धडाकेबाज.